नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। अजित पवारांच्या बंडात सहभागी झालेले मंत्री नवाब मलिक यांना सर्वात मोठा धक्का। तर नवाब मलिकामुळे अजित पवारांच्या अडचणीत झाली प्रचंड मोठी वाढ। तर अजित पवारांसाठी मानला जातोय सर्वात मोठा धक्का। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। नवाब मलिक सांगा कुणाचे, आजचा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडतोय। ईडीच्या कारवाईनंतर जेलमधून बाहेर आलेल्या नवाब मलिकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाठिंबा दिलाय। हिवाळी अधिवेशनात ते सत्ताधारी बाकावर येऊन बसले। मात्र नवाब मलिक यांच्यामुळे अजितदादांच्या अडचणी वाढल्या आहेत। मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपने विरोध केलाय। आता विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर एकेका आमदारांचं मत महत्त्वाचं आहे। विधान परिषदेची रणनीती आखण्यासाठी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत नवाब मलिकही हजर होते। याबाबत पत्रकारांनी जेव्हा अजित पवारांकडे विचारणा केली असता त्यांनी संतप्त प्रत्युत्तर दिले आहे। महायुतीत घेण्यास भाजपने विरोध केलाय। आता विधान परिषद निवडणुकीत मलिकांचं मत महायुतीसाठी महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे असून अडचण असून खोळंबा अशी अजित पवार गटाची अवस्था झाली आहे। दरम्यान नवाब मलिकांच्या उपस्थितीबाबत जेव्हा पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे विचारणा केली तेव्हा तुला का त्रास होतोय असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं आहे। नवाब मलिकांबाबतचा प्रश्न अजित पवारांना आवडला नाही हे यातून स्पष्ट दिसलं। तर कोर्टाने मला मीडियाशी बोलण्यास मनाई केली असं सांगत मलिकांनी प्रतिक्रिया देणं टाळलंय। दरम्यान मलिकावरून आता विरोधकांनी अजितदादांना चिमटे काढायला सुरुवात केली आहे। एकूणच काय तर नवाब मलिक असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अजित पवारांची अवस्था झाल्याचं बोललं जातं आहे। आताच ही स्थिती असेल तर विधानसभा निवडणुकीत मलिकांचं भवितव्य काय असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतो आहे। तर सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सुद्धा नवाब मलिक बसल्यानं त्याचीसुद्धा मोठी चर्चा झालेली बघायला मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिकांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली होती। मात्र कामकाज सुरू झाल्यानंतर मलिक थेट सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले होते आणि त्याचमुळे महायुतीत राजकीय चर्चांना उधाण आले। मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे। जामिनावर सुटल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार यावर चर्चा सुरू होती। मात्र आज अधिवेशनासाठी दाखल झाल्यावर मलिकांनी आधी अजित पवार गटाच्या कार्यालयात भेट दिली। त्यानंतर मग शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांची गळाभेट घेतली होती। दरम्यान नवाब मलिक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने आले तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि भाजपला पाठिंबा देण्यास भाजपनं नवाब मलिकांना स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे आता नवाब मलिक यांच्यासह अजित पवारांची मोठी अडचण वाढल्यामुळे हा अजित पवारांना सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, नवाब मलिकांना अजित पवारांनी घ्यावं की नाही? भाजप जे नवाब मलिकांना नकार देते, भाजप एवढी ओरिजिनल आहे का? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।